पुढची बातमी लातूरमधून आहे। लातूरच्या उदगीरमधील अशोक येणगे या शेतकऱ्यानं चक्क मशीननाच अवताला झुंपलाय। बैल नसल्यानं शेतकऱ्यानं 2 वर्षांपासून मशीनला अवताला झुंपलाय। खत बियाण्यांसाठी होणारा खर्च उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकऱ्यावर ही वेळ आली आहे। दरम्यान आता कर्ज काढून बैल खरेदी करणार असल्याचं शेतकरी येणगे यांनी म्हटलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी त्रिशरण मोहगावकर यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये हाडोळती येथील शेतकरी खांद्यावर आऊत घेऊन शेतीची मशागत करत असल्याचं चित्र देशभरानं पाहिले आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला मदतीचा ओघ सुद्धा सुरू झाला। मात्र ही परिस्थिती जी आहे शेतकऱ्यांची एकट्या हाडोळतीमध्येच नाही तर जिल्ह्याभरामधून आज औसा येथील शेतकरी असेल किंवा अहमदपूर तालुक्यातलाच उजना येथील शेतकरी असेल, या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता उदगीर तालुक्यामधला हेर गावचा हा शेतकरी आहे, जो की अवताला मशीनना जुंपून त्यांच्या मशीनच्या माध्यमातून मशागत करतानाचं हे चित्र जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळं बैल घेणं परवडत नसल्यानं दुधासाठी आणलेल्या म्हशी आणि त्याच म्हशीचं सकाळी दूध काढायचं आणि त्यानंतर त्या म्हशींना अवताला जुंपून शेतीची मशागत करायची, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम जो आहे शेतीच्या मशागतीचा सुरू आहे। आणि आपल्यासोबत ते शेतकरी सुद्धा आहेत। ही परिस्थिती त्यांच्यावर नेमकी का आली आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। बाबा, तुम्ही अवताला तुमच्या कोळप्याला म्हशी जुंपलेले दिसतात, काय कारण आहे? माझ्या शेतीमध्ये उत्पन्न कमी आहे, बैल घ्यायला परवडत नाही, त्याच्यामुळं मी शेतकरी हे म्हशी जुपलो। कधीपासून? 2 वर्षापासून जुपलो, म्हणजे हातानं दोंड लोटणं व्हायला गेलं, त्या योगानं आम्ही म्हशी जुपलो। शेती किती आहे? शेती 8 एकर आहे। आणि मग वर्षाकाठीचा तुमचा खर्च काय होतो? वर्षाकाठी 1.5 लाख रुपये खर्च 1 लाख ते 10,000। 1 लाख ते 1,10,000 होतं आणि उत्पन्न 1.5 लाख। आणि ही परिस्थिती बदलण्याची आता शेतकरी अपेक्षा करताना आपल्याला दिसतो आहे आणि त्यांची मागणी आहे की शासनाकडून अजूनही आम्हाला कर्ज मिळावं आणि बैल आम्ही घेऊन शेतीची मशागत करावी, आम्हाला करता यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताना दिसतो आहे। त्रिशरण मोहगावकर, NDTV मराठी, लातूर।